सद्गुरू दत्तात्रय महाराजांच्या अवतार दिनानिमित्त मोफत अन्नदान छत्र श्रीमान सद्भक्त अमरसाहेब कांतीलाल ढोकणे करंदी यांच्याकडून इथं यात्रेकरतांनी मोफत अन्नदान केले जाते। तर बाबा, तुम्ही आता हे तुमचं जे हॉटेल जे आहे, आता तुम्ही पंचाळेश्वर आलेलात, तर साधारणपणे तुम्ही किती वर्ष होतील ह्या यात्रेला येता, इथं मोफत अन्नदान करता? तुमचं पहिलं ऐकून घ्या, तुम्ही उभं राहा, पहिलं तुमचं गाव कोणतं सांगा, संपूर्ण नाव। हो, मुक्काम पोस्ट जालना। आता तुमचं जे हॉटेल जे आहे, साधारणपणे किती लोक आहेत तुमच्या हॉटेलमध्ये कामाला? इथं 6-7 लोक आहेत। आता हे तुम्ही जे मोफत अन्न छत्राला जे करता, कुठल्या याचं अनुदान भेटतं का? स्वतः करता? स्वतः करता, काय कोणच्याकडून खाण्याचं काय घ्यायचं नाही? मग हे किती वर्ष होतील साधारणपणे? 35 वर्ष होतील काय मिळत असता? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, बरं ते त्यांना द्या। पंचाळेश्वर या ठिकाणी आज दत्त जयंती महोत्सव आहे। तर आपण आलात, तर आज आपण खिचडी, चहा वगैरे सर्व मोफत दिलेले। तर प्रथम आपलं नाव काय? माझं नाव वैभव शामराव काळे, आम्ही बेंड्यातले, बेंडा फॅक्टरी। संपूर्ण ॲड्रेस? तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। साधारणपणे तुम्ही ते किती दिवसापासून, म्हणजे किती वर्षापासून इथं? 3 वर्षापासून संपूर्ण मोफत अन्नदान, खिचडी, अजून काय काय असतं? पहिले मागच्या वर्षी आमचं हे होतं, शिरा होता मुगाच्या डाळीचा, मुगाच्या डाळीचा। त्याच्या मागच्या वर्षी पण तोच होता, यावेळेस बदलला। हा, यावेळेस काय? साबुदाण्याची खिचडी आणि चहा आणि पाण्याची बॉटल आणि बिस्किट। साधारणपणे तुम्ही किती लोक याच्यात आहात? आम्ही तीन फॅमिली एकत्रित आहेत। साधारण 25-30 वर्षापासून आनंद आजोबा आजी होते, त्याच्यानंतर वडील करीत होते, आता आम्ही वाटचाल चालू केली। दरवर्षी येतो, याला येतो, परत यात्रेला येतो, दोन्ही गोष्टी। धन्यवाद। दत्तात्रय महाराज जयंती उत्सवानिमित्ताने हे पंजाबवाले लोक आहेत, तर हे दरवर्षी साधारणपणे इथं अन्न छत्रालय यांचं असतं मोफत। हे काय कोणच्याकडून 1 रुपया सुद्धा घेत नाहीत, आणि पहाटे काहीतरी 3 ते 4 वाजल्यापासून इथं अन्न छत्रालय चालू असतं, तर सकाळचे 10-11 वाजेपर्यंत चालू असतं। तर यांचा आपण परिचय करून घेऊया। हो, नाव आपलं? माझं नाव गुलाब शेळके। हे पंजाबहून 2006 तेव्हापासून हे अन्नक्षेत्र त्यांचं आहे। दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने ते देवाचा तिकडे जन्म झाला, इकडे ते त्यांची खुशिया, तसे त्यांचा एक त्योहार, या अशा प्रसंगाने ते पूर्ण लोकांना खाण्यापिण्यासहित संपूर्ण ते हे करतात। दत्त जयंतीच्या आदल्या दिवसापासून त्यांचे 3 स्टॉल असतात। ते प्रत्येकाला कमी जास्त 2 दिवस ते स्टॉल चालू। 2 दिवस म्हणजे 2 दिवस इथं येणारे यात्रेकरूंना, संपूर्ण पदयात्रेकरूंना, जे बाहेरून येणारे देवाला भाविक भक्त, त्यांच्यासाठी हे अन्नक्षेत्र त्यांनी उभारले। चहा वगैरे सर्व मोफत, म्हणजे इथं काय कोणच्याकडून रुपये घेतला जाणार नाही? स्व खर्चाने त्यांच्या ह्याच्यातून त्यांनी स्वतः हे देवाला घेण्याचं हे केलं। तेव्हा मंडळी पहा, पंचाळेश्वर या ठिकाणी दत्त जयंती महोत्सवाला आल्यानंतर येणाऱ्या सर्व यात्रेकरूंना इथं मोफत नाश्ता पाणी दिला जातो। तर यात्रेसाठी पंचाळेश्वरला अवश्य या। ग्रामीण कटासाठी भरत मोरे, पंचाळेश्वर। 5 ग्रामीण पट्टा। प्रणाम, आम्ही आयल्यानगरून आलो।
आणि आल्यानंतर आम्ही पौर्णिमेच्या वेळेस एक 50 किलो बटाटे आणून वडापाव चालू केलं. तर आज आमचा जवळजवळ कमीत कमी आम्ही 15,000 वडापाव अन्नदान म्हणून 45 इथे दत्त जयंतीच्या निमित्ताने करीत आहोत. साधारणपणे किती वर्ष आहे तुमचं हे अन्नदान करायचं? आमचं 5 वर्ष 5 वर्ष. साधारण अगदी छोट्यातून चालू केलं होतं. हो, आमचे 2-3 मित्र दीपक नरवणे, आपले दुसरे अजून 3 मित्र दादा विधाते आणि त्या 2 जण मित्र आहेत आमचे. आणि असं छोट्यातून छोटा कार्यक्रम चालू केला आहे अन्नदानाचा. अरे काढी ना रे बाबा, चांगलं काढ ना. सगळं व्यवस्थित काय